कर्णे पदन्यस्तरुचिरिरंसुर्वाराशिवस्त्रं जघनादि यस्याः अमुमुचद्बाणकरेण भूमे श्रीभार्गवस्सा जयति क्षितिर्नः। भूमे हे म्हणजे भूमीच्या, कर्णे म्हणजे कानाच्या ठिकाणी, म्हणजेच भूमीच्या कानाच्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्र आहे. म्हणजे गोकर्ण क्षेत्रामध्ये पदन्यस्त रुचिही, ज्याने पाऊल रोवले आणि त्याला पवित्र बनवले, कांतियुक्त बनवले, अशा श्री भार्गवः श्री परशुरामदेव रिरंसुः रमण्याची ज्याने इच्छा केली, यस्याः ज्या भूमीच्या, जघनात म्हणजे कटिप्रदेशापासून, वाराशी वस्त्रम, वाराशी ही म्हणजे समुद्र, समुद्रच वस्त्र आहे, अशा बाणकरेण आपल्या बाणासारख्या असलेल्या हाताने, अमोमुचत म्हणजे सोडला, मुक्त केला, ही म्हणजे या शब्दापासून परशुरामांनी बाण सोडून परशुराम क्षेत्र उत्पन्न केले, या इतिहासाची आठवण करून देतात. सा म्हणजे ती भूमी असा अर्थ, नहा म्हणजे आमची, क्षितिही म्हणजे जन्मभूमी, जयती म्हणजे विजयी राहते. येथे वादिराज स्वामीजी परशुराम क्षेत्राचे वर्णन करतात. सह्याद्रीच्या खाली किनारपट्टीचा प्रदेश, अगदी दक्षिण समुद्र किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश हा परशुराम क्षेत्र होय. पूर्वी समुद्र हा सह्याद्री पर्वतापर्यंत होता. हा सह्याद्री पर्वत म्हणजे जणू काही पृथ्वीचा कटिप्रदेशच होय. गोकर्ण प्रदेश म्हणजे पृथ्वीचे जणू काही कानच होत. परशुरामांनी पृथ्वीच्या या कानाच्या प्रदेशामध्ये म्हणजेच गोकर्ण प्रदेशामध्ये पाऊल ठेवून त्याला कांतियुक्त बनवले, पवित्र बनवले. त्यानंतर बाण सोडून सह्याद्री पर्वतापासून समुद्राला मागे ढकलले. हा परशुराम भूमीचा प्रदेश म्हणजेच वादिराज स्वामीजी सांगतात, ही आमची जन्मभूमी नेहमी विजयी असते, विजयी राहते. गोकर्ण समाविष्ट असलेल्या या परशुराम क्षेत्रामधील 7 परशुराम क्षेत्रे जगप्रसिद्ध आहेत, जी परशुरामांनी वसवली, जी परशुरामांनी निर्मिली, परशुरामांच्या सान्निध्याने ती अतिशय पावन झाली आणि जी मोक्षप्रदा आहेत. ज्याप्रमाणे अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका या 7 क्षेत्रांचे वर्णन आलेले आहे, त्याचप्रमाणे स्कंदपुराणामध्ये या 7 परशुराम क्षेत्रांचेही वर्णन दिलेले आहे. रौप्यपीठम कुमाराद्रिः कुंभासी च ध्वजेश्वरः क्रोड गोकर्ण मूकांबा सप्तयिता मोक्षदायकाः. म्हणजेच रौप्यपीठम म्हणजे आताचे उडुपी येथील अनंतेश्वर देवस्थान, कुमाराद्रिः म्हणजे उके सुब्रह्मण्यम येथील कुमार पर्वत सुब्रह्मण्यम देवस्थान, कुंभासी म्हणजे आताचे कुंभाशी गणपती देवस्थान प्रसिद्ध आहे, पण त्याहूनही प्राचीन असलेले हरिहरेश्वर देवस्थान, ध्वजेश्वर म्हणजे उडुपीजवळील कुंदापूरजवळील कोटिलिंगेश्वर अथवा कोटेश्वर देवस्थान, क्रोड म्हणजे क्रोड येथील शंकरनारायण देवस्थान, गोकर्ण म्हणजे गोकर्ण येथील महाबळेश्वर देवस्थान आणि मुकांबा म्हणजे कोल्लूर येथील मुकांबिका देवस्थान. ही 7 परशुराम क्षेत्रे मोक्षप्रदा आहेत. याची प्रचिती आजही त्या देवस्थानांना भेट देऊन त्या देवांचे दर्शन घेतल्यानंतर नक्कीच येते. उडुपीजवळ किनारपट्टीच्या भागामध्ये सुमारे 300 ते 350 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ही 7ही क्षेत्रे येतात. त्यामुळे ठरवून गेल्यास 2 ते 3 दिवसामध्ये या 7ही क्षेत्रांचे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला मिळते.